भारतीय ट्रायबल टायगर सेनेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार शहादा यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षांपासून आदिवासी समाज हा आर्थिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, आरोग्य, राजनैतिक, बौद्धिक व शोषणाचा शिकार झाला आहे। म्हणून निवेदन देऊन अनेक मागण्या करण्यात आली आहे। यात प्रमुख मागण्या अशा की संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील वाडेपाडे, वस्ती व महसूल गावातील आदिवासींचे नावाने सर्वे करून पेसा कायद्यात संपूर्ण आदिवासींना समाविष्ट केले पाहिजे। भारतीय दंड संहितेचा आधार घेऊन पोलीस विभागामार्फत जे गुन्हे दाखल केले जातात ते गुन्हे स्थानिक घटनेची पूर्णपणे चौकशी करूनच गुन्हा दाखल झाला पाहिजे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करण्यात येऊ नये। आदिवासी समाजातील बेरोजगार व्यक्तींना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बेरोजगार भत्ता दिला गेला पाहिजे। आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करून बोगसांनी शासकीय व प्रशासकीय सेवेत लाभ घेणाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। यासोबत इतर मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनावर सतीश ठाकरे, धनेश ठाकरे, देवीसिंग वडवी, सुनील भिल, वसंत चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे। यावेळी देवमोगरा माता भक्त मंडळाचे सचिव सतीलाल सेंबडे यांनी विशेष सहकार्य करत परिश्रम घेतले। लगाने के बाद आज हम लोगों को अधिकार नहीं मिल रहा है, 5% अधिकार नहीं मिल रहा है, तो ये 5% अधिकार पूरे आदिवासियों को मिलना चाहिए, ये हमने मांग रखी है तहसीलदार साहब से। आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद। दूसरी बात यह है कि तीसरी मांग ये है हमारी कि भारतीय दंड संहितेचा आधार घेऊन पोलीस विभागामार्फत जे गुन्हे दाखल केले जातात ते गुन्हे स्थानिक चौकशी करून दाखल झाले पाहिजे। यानी कि जो भी हमारे ऊपर गुना दर्ज होता है, आदिवासियों के ऊपर जब पुलिस विभाग जो गुना दर्ज करता है तो वो गुना स्थानिक स्थल पे चौकसी, उसका जांच पड़ताल सही ढंग से होना चाहिए। अगर जांच पड़ताल आप सही ढंग से नहीं करते तो आप गुना क्यों दर्ज करते हो? आप कानून नहीं पढ़ते हो क्या? पुलिस विभाग कानून नहीं पढ़ते क्या? तो पुलिस विभाग तो कानून पढ़ते होंगे ना। तो आईपीसी भारतीय दंड संहिता आप पढ़ लीजिए, फिर हमारे आदिवासियों के ऊपर गुना दर्ज की है। पुलिस विभाग को मैं ये कहना चाहता हूं कि भारत देश के कुछ विभागों के अंदर रेगुलेशन द्वारा जब क्रिमिनल एक्ट जारी किया गया तो 1793 से लेकर 1834 तक बंगाल के अंदर 675 रेगुलेशन लगाए गए थे और 1800 से लेकर 1834 तक मद्रास के अंदर 250 रेगुलेशन लगाए गए थे और वही कालखंड में बंबई के अंदर 259 रेगुलेशन लगाए गए थे। ये मोदी सरकार भी पगार पर जी रही है और सभी आमदार, खासदार, सांसद, विधायक ये सभी लोग पगार पर जी रहे हैं। इन लोगों का पालन पोषण की जवाबदारी सरकार की है और हमारी जवाबदारी कौन लेगा? हमारी जवाबदारी कौन लेगा? हमारी जवाबदारी भी सरकार को लेना चाहिए। हमको 6,000 रुपया तनख्वाह मिलनी चाहिए। हाँ तो विस्थापन मोर्चा खाल्ल्यानं आणि विसरायला जावा उद्या दिन मिळा जाऊ नुगे हमला तुम्ही साथ द्यायचा ताव नुगे हमला लढवा तुम्ही करता आणि बीटीएस ना नसून एक्काचा जल जंगल जमीन 5वी अनुसूची पैसा एकटा या कायद्याचा जहा जहा समजतो अन्याय अत्याचार होईल तहा बीटीएस आज अपनी जी लड़ाई है, आज आपण मोर्चा काढून आपल्या सेवानांनी आज आपल्याला हानी नाही भेटाव, आपण प्रांतात जावा, प्रांतात जाऊन भेटाव, कलेक्टरला घ्यावा, फक्त आम्हाला तुम्हाला साथ द्यायचे। जर तुम्हाला आम्हाला साथ इशारा द्यायचा तुम्ही करता हमारा रास्ता भी रोको, जेल बंद करना तैयार सर। अब ये एक इसे के करें अनागन चलन जो कपड़े हुआ तुमने खूब प्रकाराने आज आपली समाज
जो तो समाज है आदिवासी समाज में घुसवायला करा. आपल्या माननीय तहसीलदार साहेब आपल्या मागण्या मान्य करण्यात आणि ते मागण्या मान्य करायला करतात ते आपलं आश्वासन देण्यात आणि विविध ते जे विभाग आहेत तिसला पत्र देण्यात सुरुवातमध्ये घेत तो जे वन गावातलं इसने सुद्धा चौकशी अहवाल तयार करायला करतात ते चालू आहेत आणि ज्या गायरान जमिनी आहेत आणि गावठाण जमिनी आहेत ते सुद्धा नावं करा मी प्रस्ताव येणार तर तिसरं नावं करा मी जसे आम्ही आपली गावची युवराज भाऊ आपलं ट्रॅक्टर देणार आणि मदत करणार तिसऱ्या नावला बी जोरदार टाळ्या वाजवली देवा आणि जे कोणी आपलं मदत करेल अज्ञान होईल ते भावाचा बी जोरदार टाळ्या वाजवली देवा. या सतीलाल दादांचे यामध्ये भक्त मंडळांचे आपला पाणी आणि नाश्तानी सोय करणार म्हणून तिसऱ्या नावला बी जोरदार टाळ्या वाजवली देवा. मी जेवढ्या तहसील किंवा महसूल कार्यालयाशी संबंधित जेवढ्या काही आपल्या मागण्या असतील त्या सत्वर पूर्ण करणार आणि इतर विभागाशी संबंधित जे काही असतील त्या संबंधित डिपार्टमेंटला पण मी लेखी पत्राद्वारे कळवेल की बुवा यांच्या अशा अशा मागण्या आमच्यापर्यंत आल्या आहेत त्या देखील तुम्ही सोडवाव्यात. ज्या काही नियमाप्रमाणे मागण्या असतील आणि त्याच्यावर कारवाई करायची असेल तर त्या देखील त्या संबंधित विभाग प्रमुखांना मी माझ्या स्तरावरून कळवेल त्यांना. NDT न्यूज ब्युरो. भारतीय ट्रायबल टायगर सेनेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार शहादा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षांपासून आदिवासी समाज हा आर्थिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, आरोग्य, राजनैतिक, बौद्धिक व शोषणाचा शिकार झाला आहे. म्हणून निवेदन देऊन अनेक मागण्या करण्यात आली आहे. यात प्रमुख मागण्या अशा की संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील वाडेपाडे, वस्ती व महसूल गावातील आदिवासींचे नावाने सर्वे करून पेसा कायद्यात संपूर्ण आदिवासींना समाविष्ट केले पाहिजे. भारतीय दंड संहितेचा आधार घेऊन पोलीस विभागामार्फत जे गुन्हे दाखल केले जातात ते गुन्हे स्थानिक घटनेची पूर्णपणे चौकशी करूनच गुन्हा दाखल झाला पाहिजे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करण्यात येऊ नये. आदिवासी समाजातील बेरोजगार व्यक्तींना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बेरोजगार भत्ता दिला गेला पाहिजे. आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करून बोगसांनी शासकीय व प्रशासकीय सेवेत लाभ घेणाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या व यासोबत इतर मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर सतीश ठाकरे, धनेश ठाकरे, देवीसिंग वडवी, सुनील भिल, वसंत चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे. यावेळी देवमोगरा माता भक्त मंडळाचे सचिव सतीलाल सेंबडे यांनी विशेष सहकार्य करत परिश्रम घेतले. लगाने के बाद आज हम लोगों को अधिकार नहीं मिल रहा है, 5% अधिकार नहीं मिल रहा है. तो ये 5% अधिकार पूरे आदिवासियों को मिलना चाहिए, ये हमने मांग रखी है तहसीलदार साहब से. आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद. दूसरी बात यह है कि तीसरी मांग ये है हमारी कि भारतीय दंड संहितेचा आधार घेऊन पोलीस विभागामार्फत जे गुन्हे दाखल केले जातात ते गुन्हे स्थानिक चौकशी करून दाखल झाले पाहिजे. यानी कि जो भी हमारे ऊपर गुना दर्ज होता है, आदिवासियों के ऊपर जब पुलिस विभाग जो गुना दर्ज करता है तो वो गुना स्थानिक स्थल पे चौकसी उसका जांच पड़ताल सही ढंग से होना चाहिए. अगर जांच पड़ताल आप सही ढंग से नहीं करते तो आप गुनाह क्यों दर्ज करते हो? आप कानून नहीं पढ़ते हो क्या? पुलिस विभाग कानून नहीं पढ़ते क्या? तो पुलिस विभाग तो कानून पढ़ते होंगे ना. तो IPC भारतीय दंड संहिता आप पढ़ लीजिए, फिर हमारे आदिवासियों के ऊपर गुनाह दर्ज की है. पुलिस विभाग को मैं ये कहना चाहता हूं कि भारत देश के कुछ विभागों के अंदर रेगुलेशन द्वारा जब क्रिमिनल एक्ट जारी किया गया तो 1793 से लेकर 1834 तक बंगाल के अंदर 675 रेगुलेशन लगाए गए थे और 1800 से लेकर 1834 तक मद्रास के अंदर 250 रेगुलेशन लगाए गए थे और वही कालखंड में बंबई के अंदर 259 रेगुलेशन लगाए गए थे. ये मोदी सरकार भी पगार पर जी रही है और सभी आमदार, खासदार, सांसद, विधायक ये सभी लोग पगार पर जी रहे हैं.
इन लोगों का पालन पोषने की जवाबदारी सरकार की है और हमारी जवाबदारी कौन लेगा? हमारी जवाबदारी कौन लेगा? हमारी जवाबदारी भी सरकार को लेना चाहिए। हमको 6,000 रुपया तनख्वाह मिलनी चाहिए। विस्थापन मोर्चा खाल्ल्यानं आम्ही विसरायला जावा मला बिननिया जाऊ लुगे हमला तुम्ही साथ देसा ताऊ लुगे हम लढवा तुम्ही करता आणि बीटीएस ना वसूल एक्काचा जल जंगल जमीन 5व्या अनुसूची पैसा एकटा बा या कायदाचा जहा जहा समजता अन्याय अत्याचार होईल तहा बीटीएस आज अपनी जी लढाई है आज आपण मोर्चा काढून आपल्या सेवानांनी आज आपल्याला हानी नाही भेटाव आपण प्रांतात जावा प्रांतात जाऊन भेटाव कलेक्टरला घ्यावा फक्त आम्हाला तुम्हाला साथ द्यायचे जर तुम्हाला आम्हाला साथ इशारा वर्षा तुम्ही करता आम्हाला रस्ता भी रोको जेल बंद करायला वर्षा पण ही एकटा विषयाचे करा लागून चला एकत्र यावा पुन्हा खूप प्रकारावर येते आज आपली समाज जो तो समाज आहे आदिवासी समाज घुसवायला करा आपल्या माननीय तहसीलदार साहेब आपल्या मागण्या मान्य करण्यात आणि ते मागण्या मान्य करायला करतात ते आपलं आश्वासन देण्यात आणि विविध ते जे विभाग आहेत तिसला पत्र देण्यात सुरुवातमध्ये घेत तो जे वन गावातलं इसमें सुद्धा चौकशी अहवाल तयार करायला करतात ते चालू आहेत आणि ज्या गायरान जमिनी आहेत आणि गावठाण जमिनी आहेत ते सुद्धा नावं करावी प्रस्ताव येणार तर ते नावं करावी जसे आम्ही आपली गावची युवराज भाऊ आपलं ट्रॅक्टर देणार आणि मदत करणार तिसऱ्या नावला बी जोरदार टाळ्या देवा आणि जे कोणी आपलं मदत करेल अज्ञान होईल ते भावांना बी जोरदार टाळ्या देवा या सतीलाल दादांचे या आमोदी भक्त मंडळांचे आपला पाणी आणि नाश्तानी सोय करणार म्हणून तिसऱ्या नावला बी जोरदार टाळ्या देवा मी जेवढ्या तहसील किंवा महसूल कार्यालयाशी संबंधित जेवढ्या काही आपल्या मागण्या असतील त्या सत्वर पूर्ण करणार आणि इतर विभागाशी संबंधित जे काही असतील त्या संबंधित डिपार्टमेंटला पण मी लेखी पत्राद्वारे कळवेल की बुवा यांच्या अशा मागण्या आमच्यापर्यंत आल्या आहेत त्या देखील तुम्ही सोडवाव्यात. ज्या काही नियमाप्रमाणे मागण्या असतील आणि त्याच्यावर कारवाई करायची असेल तर त्या देखील ते संबंधित विभाग प्रमुखांना मी माझ्या स्तरावरून कळवेल त्यांना. NDT न्यूज ब्युरो.